सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून काल आमच्या मेलवर म्हणजे मीडियाच्या मेलवर एक मेल आला आणि बातमी आली ती म्हणजेच मंत्री शंभूराज देसाई यांनी लंडन आणि पॅरिस हा दौरा रद्द केलेला आहे। म्हणजेच काय तर 9 मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं की परदेश दौरे टाळा। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा परदेश दौरा तो रद्द केलेला आहे। हा परदेश दौरा काही शासकीय नव्हता, तो त्यांचा व्यक्तिगत होता। 3 महिन्यापूर्वी हा परदेश दौरा ठरलेला होता आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक देशासाठीचे जी आत्ताची जी प्रक्रिया चालू आहे की परदेश दौरे टाळा पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे, याला प्रतिसाद म्हणून शंभूराज देसाई यांनी हा दौरा रद्द केलेल्याचं त्यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून सर्व मीडियाला सांगितलं आणि सोशल मीडियावर सुद्धा ही पोस्ट फिरती आहे। याच अनुषंगानं आज मी विश्लेषण करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी परदेश न जाण्याचा निर्णय घेतला। अत्यंत स्तुत्य आहे। मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ताफ्यात असलेला कॅनवाय जो आहे किंवा कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत त्या कमी होणार का, हा खरा प्रश्न आहे। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहता यशवंत नगरी न्यूज। हा विषय नाजूक आहे, मात्र कुणीतरी हा विषय बोललं पाहिजे मीडियाने, म्हणून हा विषय मी घेतो आहे आणि हा रोकटोक विश्लेषण आहे, कुणाच्याही विरोधातलं नाही, कुणाच्या बाजूनं नाही। मात्र शंभूराज देसाई यांची काम करण्याची पद्धत जी अत्यंत चांगली आणि जनतेत मिसळून आणि प्रशासनावर वचक ठेवण्याची त्यांची जी शैली आहे ते गेल्या 10-15 वर्षात आपण सगळ्यांनी अनुभवतो आहे। विशेषतः कोरोनाच्या काळात सहपालकमंत्री शंभूराज देसाई असताना आणि त्यावेळी बाळासाहेब पाटील हे पालकमंत्री होते, मात्र शंभूराज देसाई यांचं काम खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळालं। किंबहुना पालकमंत्री झाल्यापासून शंभूराज देसाई यांनी सुद्धा प्रशासनावर शिस्त आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। त्यांची काम करण्याची पद्धत प्रचंड आक्रमक आहे आणि ही जनतेला भावते खरं तर। आणि चांगलं काम होणार असेल तर हो म्हणतात, नसेल तर नाही म्हणतात। म्हणजे अजितदादांची जी पद्धत काम करण्याची होती तीच पद्धत शंभूराज देसाई यांची आहे। मात्र काही गोष्टी खटकलेल्या ज्या जनतेत ज्या कुजबूज चालते, ज्या गोष्टी लोक बोलतात स्पष्टपणे, हे शंभूराज देसाई यांच्यासमोर बोलू शकत नाहीत। मात्र मीडियाच्या माध्यमातून या काही खटकलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। शंभूराज देसाई यांनी जो त्यांचा दौरा जो परदेश दौरा होता पॅरिस आणि लंडनचा, तो रद्द केला। अभिनंदन, खरं तर त्यांचं कौतुकास पात्र आहेत ते। मात्र जो होणारा त्रास आहे जनतेला, म्हणजे पोलीस कॅनवाय मोठ्या मोठ्यानं आवाज करत प्रत्येक शहरातून किंवा सातारा जिल्ह्यातून फिरणं, पुढं 2-3 गाड्या, मागं 2-3 गाड्या घेऊन ज्या पद्धतीनं शंभूराज देसाई यांचं हा पोलीस कॅनवाय चालतो किंवा किंवा यंत्रणेवर होणारा खर्च आहे तो जर कमी केला शंभूराज देसाईंनी, तर मात्र शंभूराज देसाई यांची जनतेतून आणि सगळ्या प्रशासनातून सुद्धा वाहवा होईल। खरं तर काम करण्याची पद्धत शंभूराज देसाईंची चांगली आहे। मात्र भोंगा वाजवणारा मंत्री म्हणून जे त्यांच्यावर होणारे आरोप आहेत ते काही अंशी कमी होतील। खरं तर शंभूराज देसाई यांचे जर सातारा जिल्ह्यातले दौरे किंवा साताराहून मरळीवर येतानाचा जो कॅनवायचा जो ताप असतो तो जर कमी केला तर खऱ्या अर्थानं शंभूराज देसाई हे कौतुकास आणखी पात्र होतील। त्यांनी लवकरात लवकर प्रेस नोट काढून खरं तर जाहीर करावं की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून यापुढे पोलीस कॅनवाय वापरणार नाही, किंबहुना 1 किंवा 2 गाड्या किंवा पोलिसांची 1 गाडी आणि त्यांची 1 गाडी एवढंच वापरेन। आणि पोलिसांचा असलेला जो फौजफाट आहे तो जर कमी केला शंभूराज देसाई साहेबांनी, तर आणखी सातारा जिल्ह्यात किंबहुना बाळासाहेब देसाई साहेबांचा जो वारसा चालवतात शंभूराज देसाई, हा सक्षमपणे वारसा चालवत आहेत असं सिद्ध होईल। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा विश्लेषणाच्या माध्यमातून एवढंच आहे की शंभूराज देसाई यांनी जो परदेश दौरा रद्द केला तो खरोखर त्यांच्या त्या कौतुकास पात्र आहे। म्हणजे खरं तर जनतेतून खूप चांगलं त्यांचं कौतुक होतं आहे की ठीक आहे, व्यक्तिगत दौरा होता मात्र रद्द केला, दुमत नाही त्याबद्दल आणि अभिनंदन त्यांचं। मात्र जर शंभूराज देसाई यांनी आणखी एक पाऊल पुढं टाकून जर स्वतःचा जो कॅनवाय आहे, पोलीस यंत्रणा आहे,
पोलीस यंत्रणेचा जो म्हणजे या गाड्यांचा माप जे शासकीय उधळपट्टी सुरू आहे ती जर कमी करता आली आणि शंभूराज साहेबांनी 1 किंवा 2च गाड्या जर ठेवल्याबरोबर त्याची स्वतःची आणि आणखी एक पोलीस जेवढं ठेवलं तर आणखी खरं तर शंभूराज देसाई हे कौतुकास पात्र होतील. बाळासाहेब देसाई यांचा खऱ्या अर्थानं वारसा चालवत आहेत आणि हे सिद्ध होईल. त्यामुळे लवकरात लवकर शंभूराज देसाईंनी जर स्वतः मनावर घेतलं ते करू शकतात एवढं मात्र नक्की. पात्रा यशवंत नगरी न्यूज.